क्या सच में भारत में गैस की कमी हो रही है? क्यों होटल बंद हो रहे हैं और लोग घंटे लाइन में खड़े क्यों हैं? क्या इसके पीछे मिडल ईस्ट का युद्ध है या फिर कुछ और कारण? मित्रांनो, हॉटेलमध्ये गेलात तर अनेक ठिकाणी हॉटेल बंद दिसणार आणि जर हॉटेल सुरू असलं तरी डोसा, इडली किंवा गरम पदार्थ मिळत नाहीत. कारण एकच, गॅस उपलब्ध नाही. काही ठिकाणी तर लोक 5-5 तास गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे आहेत. पण इतका वेळ थांबल्यानंतर ही सिलेंडर मिळेल की नाही याची खात्री नाही. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली दिसून येते. दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत बोलताना मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरीला गेल्याचा दावा केला आहे. यामुळे राज्यात गॅस टंचाईबाबत चर्चा आणखी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे पाहिलं तर इराण इस्रायल कॉन्फ्लिक्ट आणि त्यात युनायटेड स्टेट्सच्या सहभागामुळे मिडल ईस्टमधील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर त्या भागातून होणाऱ्या गॅस पुरवठ्यांवर परिणाम झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. तसंच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 5 मार्च रोजी अधिसूचना काढून व्यावसायिक एलपीजी गॅसच्या साठ्यावर काही निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम असा झाला की राज्यातील अनेक शहरांमध्ये व्यावसायिक गॅसचा पुरवठा मर्यादित झाला आहे. परिणामी हॉटेल, व्यावसायिक उद्योग आणि सामान्य नागरिक या सगळ्यांनाच अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील गॅसचा वापर पाहता भारतामध्ये एलपीजीचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. भारत सरकारच्या पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी सुमारे 30 मिलियन टन्स एलपीजी वापरली जाते. त्यापैकी जवळपास 60% एलपीजी आयात करावी लागते. म्हणजेच भारत अजूनही मोठ्या प्रमाणावर मिडल ईस्ट देशांवर अवलंबून आहे. मित्रांनो, कमर्शियल एलपीजी डिमांड पाहता भारतामध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी मध्ये घरगुती हे 85%, कमर्शियल वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट उद्योग हे पूर्णपणे 15%, पण शहरांमध्ये विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरात कमर्शियल एलपीजीची मागणी खूप जास्त आहे. म्हणूनच पुरवठा कमी झाला की सर्वात आधी परिणाम हॉटेल्सच्या व्यवसायावर होतो. सिलेंडरचा दर पाहता सध्या भारतामध्ये डोमेस्टिक एलपीजी सिलेंडर हा 14.2 kg यांनी सुमारे 900 ते 950, कमर्शियल सुमारे 900 ते 950 रुपयाला भेटतो. मोस्टली कमर्शियल एलपीजी सिलेंडर हे सुमारे 1700 ते 1800 दरम्यान 1800 त्यांचा दर आहे. कमर्शियल सिलेंडर महाग असल्यामुळे हॉटेल्सच्या आधीच खर्चाच्या दबावाखाली आहेत. मित्रांनो, मुंबईची परिस्थिती पाहता राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये दादर आणि प्रभादेवी परिसरातील काही इमारतींमध्ये घरगुती गॅस पाईपलाईन अचानक बंद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अनेक कुटुंबांना स्वयंपाकासाठी पर्यायी व्यवस्था कशी करावी लागली. दुसरीकडे व्यावसायिक गॅस कमी मिळत असल्यामुळे मुंबईतील अनेक हॉटेल्स तात्पुरती बंद ठेवावी लागत आहे. याचा परिणाम स्विगी, झोमॅटो यासारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरही दिसून लागला आहे. कारण हॉटेल्स बंद असल्यामुळे ऑर्डर्स पूर्ण करता येत नाही आणि अनेक ऑर्डर्स रद्द होत आहेत. अंदाजे मुंबईतील जवळपास 20% हॉटेल्स सध्या बंद आहेत. जर गॅस टंचाई कायम राहिली तर ही संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पुण्यातील परिस्थिती पाहता पुण्यामध्ये सुद्धा गॅस टंचाईचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवतो. अनेक हॉटेल्सनी त्यांच्या मेन्यूमध्ये बदल करत आहेत. जसं की जास्त गॅस लागणारे पदार्थ हे बंद केले आहेत. त्याऐवजी पोहे, उपमा किंवा एकदाच तयार करून ठेवता येतील असे पदार्थ ठेवले जात आहेत. पुणे शहरामध्ये खूप स्पर्धा परीक्षा करणारी मुलं असतात. म्हणजेच काय, तर पुणे शहरात स्पर्धा परीक्षेसाठी आलेले हजारो विद्यार्थी मेस आणि खानावळींवर अवलंबून असतात. पण सध्या गॅसचा पुरवठा कमी असल्यामुळे अनेक मेस आणि खानावळी चालवणे सुद्धा कठीण झालेले दिसून येते. मित्रांनो, इतर शहरातील परिस्थिती पाहता नागपूरमध्ये सुद्धा हजारो स्ट्रीट फूड विक्रेत्यांना गॅस अभावी व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. तर नाशिकमध्ये अनेक जण हॉटेल्सकडे फक्त 1 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कोल्हापूरमध्ये सुद्धा नागरिकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. मित्रांनो, या सर्वाचा निष्कर्ष असा येतो की एकूण पाहिलं तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये गॅस टंचाईमुळे हॉटेल्स व्यवसाय, उद्योग आणि सर्वसामान्य नागरिकांवर खूप मोठा परिणाम होत आहे. पण हा तुटवडा नेमका किती दिवस राहणार आणि गॅसचा पुरवठा पुन्हा कधी सुरळीत होणार, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. तुमच्या भागात गॅस सिलेंडरसाठी ची परिस्थिती काय आहे? तुम्हाला गॅस मिळवायला उशीर होतोय का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कॉन्स्टिव्ह विकासला सबस्क्राईब करायला विसरू नका.